कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा ह्याच्यापेक्षा जास्त लास्ट 17 वर्ष मेरे ब्रेसेस कब निकलेंगे हा क्वेश्चन मला माझ्या पेशंटनी जास्त विचारलेला आहे. पूर्वीच्या काळी दात काढून काढून एवढा इडेन्शियलेस दात आहेत, एवढे कवळी. आज मिनिमम 140 करोडच्या पॉप्युलेशनमधले 20 करोड लोक जे आहेत ते इडेन्शियलेस आहेत, ज्यांच्याकडे दात नाही आहेत. जस्ट विचार करा की किती पॉप्युलेशन आहे की ज्यांना इम्प्लांटची गरज आहे. बरीचशी जनता विदाऊट दात आहेत, कारण का तेव्हा दात दुखले की दात काढा, दात दुखले की दात काढा. आणि एक दात काढल्यावर किती प्रॉब्लेम येतात, कारण का आजूबाजूचे दात तुमचे सगळे हलतात. की जर आपली दाढ काढायची असेल, अक्कल दाढ काढायची असेल तर आम्ही दात काढणार नाही, कारण आमची नजर कमी होऊ शकते. जर दात दुखला तर डोकं दुखतं, डोळा दुखला तरी डोकं दुखतं आणि सर्दी आली तरी डोकं दुखतं, पण ते कनेक्टेड आहेत. म्हणून दात काढल्यानंतर त्याचा डोळ्याला काही संबंध नाही. 2 लाख आम्ही इम्प्लांट केलेत, म्हणजे विचार करा दात किती लाखांमध्ये काढले असतील. आपके टूथपेस्ट में नमक है तर जर मीठ असेल तर ते चांगलं आहे. पूर्वी ते चांगलं मानलं जायचं नाही. येणाऱ्या काळात कदाचित आणखीन बदल होतील आणि त्याच्यामध्ये मिरची किंवा आणखीन काही ऍड होईल असे आपण गमतीत म्हणू शकतो. चारकोल पण आलेला आहे, चारकोल आहे आणि वेगवेगळे फ्लेवर्स आलेले आहेत. टूथपेस्ट वापरण्यापेक्षा तुम्ही ब्रश कसा करा दॅट इज इम्पॉर्टंट. ब्रशवर इंडिया टू पाकिस्तान एवढी मोठी लाईन, 2 मटरचे दाणे इनफ आहेत, इतकं पुरेसं आहे. किड्यांमधून गम्समधून ब्लिडिंग होतं, ब्लड येतं, पण लोक त्याला पण खूप नॉर्मली घेतात की हा मला तर येतच, त्यात काय. ब्लड दातांमधनं येणं पायऱ्याचे लक्षण आहे. दातांचा आणि स्मोकिंगचा पण काही संबंध आहे का? तुम्ही स्मोकिंग करता तेव्हा तुमचा प्लाक खूप अक्युमुलेट होतो. व्हेन प्लाक्स गेट्स कॅल्सिफाईड बिकम्स कॅल्क्युलस, मग कॅल्क्युलस होतं. पिवळा थर म्हणतो आपण, ते सगळं जमा होतं. की तुम्ही दात नाही, पूर्ण तुम्ही तोंड तुम्ही पेशंटचं ट्रीट करताय कम्प्लिटली. मग बाकी ठिकाणी पण बघा, आपल्याकडे इंडियात एवढ्या बॅड हॅबिट्स आहेत. ओरल कॅन्सरचं इंडिया म्हणजे कॅपिटल आहे. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आस्क द एक्सपर्ट या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. मंडळी, आपण बघतो की आपला एखादा अवयव दुखायला लागला किंवा आपली तब्येत बरी नसेल तर आपण लगेचच त्या डॉक्टरांकडे जातो. मग ती पोटदुखी असेल, कंबरदुखी असेल किंवा डोकेदुखी असेल. पण दातांच्या बाबतीत देखील आपण तितके जागरूक आहोत का? आणि पूर्वी दातदुखी म्हटली की पारंपरिक पद्धती, घरातले काही उपचार आणि त्या पद्धतीने उपचार होत असायचे. पण आता दातांच्या बाबतीत देखील खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि त्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती आहे का, याचबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ऑर्थोस्क्वेअरचे फाउंडर ओनर डॉक्टर कुणाल शेट. तर आत्तापर्यंत डॉक्टरांनी 75,000पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केले आहेत आणि भारतामध्ये 120 पेक्षा अधिक त्यांचे क्लिनिक्स देखील आहेत. आणि ॲडव्हान्स पद्धतीने आता दातांच्या बाबतीत कोणकोणती टेक्नॉलॉजी आले आहेत, कसे उपचार होतात, याविषयी त्यांनी आत्तापर्यंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली सेवा दिली आणि याचबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचं लोकमत सखीमध्ये मी स्वागत करते. धन्यवाद. पूर्वी आपण बघायचो की दात दुखला की आपल्या घरातलं कोणी ज्येष्ठ असेल, आजी असेल, आई असेल की लवंग दाताखाली ठेव किंवा एखादा काही घरगुती उपाय असेल तर हे सांगितलं जायचं. पण ती लवंग आणि आत्ताची टेक्नॉलॉजी यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामध्ये अलायनर्स आलेत, पहिले ब्रेसेस होते. तर सोशल मीडियावर पण आपण स्क्रोल करताना सहज बघतो की तुम्ही ब्रेसेस ऐवजी आता अलायनर्स वापरा किंवा आणखीन काही टेक्नॉलॉजी असेल तर ते यूज करा. तर हा ट्रेंड बदलत कसा गेलाय आणि त्याचे तुम्ही साक्षीदार आहात, कारण 12 वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात आहात. तर काय वाटतं, हा ट्रेंड कसा बदलला? नुसतं 12 वर्ष नाही, आपण लास्ट 40 वर्षामध्ये कशी डेंटिस्ट्री चेंज झालेली आहे, आपण तिथपासून सुरुवात करूया. आणि ब्रेसेस आणि अलायनर्सचा हा एक ॲडव्हान्स पार्ट झाला. पण नॉर्मल फिलिंग्समध्ये दातांचं फिलिंग जे आपण करतो त्याच्यामध्ये पण किती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, तिथपासून आपण चालू करूया. फर्स्ट ऑफ ऑल, पूर्वी डेंटिस्ट खूप कमी होते आणि दात टेक्नॉलॉजी पण एवढी नव्हती, तेव्हा दात दुखले कोणाला की मोस्ट ऑफ द डेंटिस्ट दात काढून टाकायचे. त्याच्यानंतर मग हळूहळू रूट कॅनल्स चालू झालं. रूट कॅनल्स ही खूप पूर्वीपासून आहे, पण डेंटिस्ट कमी असल्यामुळे डेंटिस्टकडे तेवढा टाईम नसायचा. 50 पेशंट्स वेटिंगमध्ये असायचे, त्याच्यामुळे तेवढा टाईम रूट कॅनल ही टाईम कन्झ्युमिंग प्रोसिजर आहे. त्यामुळे एक्स्ट्रॅक्शन्स प्रिफरेबली तेव्हा व्हायचे. त्याच्यामुळे आता बरीचशी जनता विदाऊट दात आहेत, कारण का तेव्हा दात दुखले की दात काढा, दात दुखले की दात काढा. आणि एक दात काढल्यावर किती प्रॉब्लेम येतात, कारण का आजूबाजूचे दात तुमचे सगळे हलतात, कारण का तिकडे स्पेस तयार होते आणि ते शिफ्ट होतात. त्याला सुप्रा इरप्शन्स किंवा
पॅथॉलॉजिकल मायग्रेशन्स म्हणतात. तर ते दात शिफ्ट होतात म्हणून दातांमध्ये गॅप्स तयार होतात. त्यामुळे दात काढणं हा हळूहळू प्रकार आता कमी होत चालला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर रूट कॅनल्स आले. रूट कॅनल्स पण पहिले हँड फाईल्सने यायचे, आता रोटरी आले, ॲडव्हान्स एंडोमोटर्स आलेत. आता नाही म्हटलं सिंगल सिटिंग रूट कॅनल्स 45 मिनिट्समध्ये होऊन जातं. ओके, एवढं ॲडव्हान्स आलेलं आहे कम्प्लिटली. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये फिलिंग म्हणता तुम्ही, तर फिलिंग्समध्ये पण पहिली चांदी भरायची, पण आता चांदी म्हणजे सिल्वर अमार्गम हे खूप हॅझार्डस आहे. ओके, त्याच्यात मर्क्युरी टाकतात. मर्क्युरी इज हॅझार्डस फॉर द युअर हेल्थ ऑल्सो, फॉर द एन्व्हायरमेंट ऑल्सो. म्हणजे ऑर्थोस्क्वेअरमध्ये तर 13 वर्ष झाली फाउंड होऊन. आय मीन ऑर्थोस्क्वेअर 13 वर्षापासून आम्ही कुठल्याही पेशंटमध्ये कधीही चांदी भरलेली नाही. आत्तापर्यंत ऑर्थोस्क्वेअरमध्ये 5 लाख पेशंट ट्रीट केले असतील. 75,000 तर फक्त मी इम्प्लांट केलेले आहे. टोटल 2 लाखाच्याहून जास्त ऑर्थोस्क्वेअरमध्ये इम्प्लांट प्लेस झालेले डेंटल इम्प्लांट्स. तर कधी आम्ही चांदी भरली नाही. त्याच्यामध्ये सिमेंट आणि चांदी हे पूर्वी 2च प्रकार होते. तर कॉम्पोजिट आलेत, नॅनो फिलिंग्स आलेत कॉम्पोजिटमध्ये. कॉम्पोजिटमध्ये पण आज कितीतरी ॲडव्हान्स कॉम्पोजिट्स आलेत. आणि लाईट क्युअरनी विदिन 15 मिनिट्समध्ये फिलिंग्स होऊन जातात आजकाल. पहिले चांदी भरल्यानंतर मार्जिनल लिकेज व्हायचं आणि परत दात किडायचं. आता ते होत नाहीत. सर फिलिंग्समध्ये हे ॲडव्हान्स आले पहिलं. नंतर फिलिंग्सनंतर रूट कॅनल मी तुम्हाला सांगितलं की ॲडव्हान्स आज एंडोमोटर्स आले आहेत. एंडोमोटर्समध्ये आज दात बघण्यासाठी डॉक्टरांकडे मायक्रोस्कोप आलेले आहेत. आज रूट कॅनल मायक्रोस्कोपच्या अंडर जेव्हा आपण करतो तेव्हा इकडनं आज दात एवढूच आहे, त्याच्यात कॅनल एवढूच आहे कम्प्लिटली, पण तुम्ही प्रॉपरली या घड्याळा एवढा तुम्हाला प्रॉपर कॅनल दिसतो, तेव्हा तुमचं परफेक्शन एकदम प्रॉपरली असतं. डेंटिस्ट्री एक्सपेन्सिव्ह काय येते, कारण का हे इक्विपमेंट्स खूप महाग आहेत आणि टाईम टू टाईम हे मॉडिफाईड करायला लागतात. त्यांची प्रत्येकाची एक लाईफ आहे आणि अपग्रेड पण करावे लागतात कम्प्लिटली. जसं तुमचा आयफोन आहे तो तुम्ही अपग्रेड करता, तसे आम्हाला आमचे इक्विपमेंट्स पण अपग्रेड करायला लागतात पर्टिक्युलर टाईम नंतर. तर मायक्रोस्कोप आलं, हे झालं रूट कॅनलपर्यंत. त्याच्यानंतर आपण बोलू तर पूर्वीच्या काळी दात रूट कॅनल केले. रूट कॅनल केल्यावर पहिलं मला सांगू इच्छितो की रूट कॅनल केल्यावर कॅप ही लावलीच पाहिजे. कारण रूट कॅनल केल्यानंतर कॅनल्स असतात. अँटिरियर टीथमध्ये 1 कॅनल, पोस्टिरियरमध्ये 3 कॅनल, 4 कॅनल, डिपेंड्स टूथ टू टूथ. त्याच्यानंतर टूथ हे ब्रिटल होतो. त्याच्यात सपोज फिलिंग केलं, आपण काय म्हणतो दात दुखणं थांबलं ना, रूट कॅनल केलं बस, तुम्ही आजचं मरण उद्यावर टाकताय. तो काहीतरी खाल्ल्यानंतर दात फ्रॅक्चर होणार, कारण का तो ब्रिटल झालेला असतो. आपण कॅप का लावतो, कारण का फोर्स आहे तो पूर्ण इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो जेवणाचा चावल्यानंतर. एका पर्टिक्युलर पॉईंटवर जर तो आला आणि तो फ्रॅक्चर झाला तर मग तो काढायला लागतो. मग डेंटिस्ट सांगतो तुम्ही कॅप का नाही लावली, अरे सर चुकलो, विसरलो. डॉक्टरने बोलवलेलं. मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये मी सांगतो ना, डेंटिस्ट्री इंडियामध्ये फक्त 7% 7% to 8% लोक डेंटिस्टकडे जातात. आणि सगळ्यात दुर्दैवाचं हे आहे की आपल्याकडे इन्शुरन्स हा नाही अजून, आणि अजून 10 वर्ष लागतील इन्शुरन्स यायला. कारण का कम्पेअर टू अदर कंट्रीज इंडियामध्ये डेंटिस्ट्री सगळ्यात स्वस्त आहे, तरी पण ती महाग वाटते. पण आता पर कॅपिटल इन्कम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे इट्स मॅनेजेबल. पण डेंटिस्ट्रीतले रेट लास्ट 25 वर्षापासून ऑलमोस्ट सेमच आहेत. बरोबर. पण समजा की आपण काही रुग्ण असे बघूयात की त्यांचा दात दुखतोय, त्यांनी काहीतरी एखादी गोळी घेतली किंवा काही लोशन लावलं, दात दुखायचं थांबलं आणि त्यांनी ते डॉक्टरकडे गेले नाहीत. असं 6-7 महिने किंवा वर्षभरात त्यांनी त्या डॉक्टरकडे ते गेलेच नाहीत आणि अगदी खूपच आता बाबा शेवटची स्टेप आहे, मला हे दुखणं सहनच होत नाहीये. मग डॉक्टर काही खर्च सांगतात, मग असं वाटतं की अरे एवढा खर्च कसा. डेंटिस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं जेवढं सपोज डेंटिस्ट तुमचं सांगत असेल ना एवढा खर्च आहे, तो त्याच टायमाला स्टॉप करा. तुम्ही म्हणाल इकडे पण दुखतं, इकडे आज एवढंच करू, मी इकडनं खाईन, नाही होत. आणि गोळ्या पॉपअप करणं सगळ्यात वाईट गोष्ट आहे. तुम्ही आता टॉपिक छेडला, मी तुम्हाला पूर्ण सांगतो की आपल्या पुढे पूर्ण इंडियामध्ये अँटीबायोटिक्स सगळ्यात जास्त कन्झ्युम होतात. इंडिया मेडिसिनचा हब आहे. आपल्याकडे एकतर केमिस्टमध्ये डिरेक्टली विदाऊट प्रिस्क्रिप्शन पाहिजे ते मेडिसिन्स मिळतात. विच सांगतो, तुम्ही कुठल्याही दुसऱ्या देशात मला मेडिसिन घेऊन दाखवा,
विदाउट प्रिस्क्रिप्शन मिळणार नाही. म्हणजे गोळीचं नाव सांगण्याची गरज नाहीये. दात दुखतोय गोळी द्या सांगितलं तरी आजकाल गोळी पेशंट मिळते. माझ्याकडे येऊन सांगतात की मी ऑलरेडी गोळी घेऊन आलेलो आहे, हम्म. मी ऑगमेंटिन घेऊन आलेलो आहे किंवा मेट्रोजेल घेऊन आलेलो आहे. पण तुम्ही काय करता, सपोज दाताला इन्फेक्शन झालेलं असेल, दाताचं इन्फेक्शन बाहेर कसं येणार? रूट कॅनल म्हणजे काय? आपण प्रॉपर त्यांच्या रूट्समध्ये जे नर्व्स आणि वेसल्स आहेत ते काढतो आणि ते पूर्ण जे पस आणि इन्फेक्शन झालेलं आहे ते ड्रेन आउट करतो. तुम्ही जेव्हा गोळी म्हणजे टॅबलेट अँटीबायोटिक घेता तेव्हा ते सबसाईड होतं टेम्पररी आणि परत पेन गेल्यानंतर ते परत वाढत जातं. त्यामुळे तिकडे इन्फ्लेम टिश्यू तयार होतात आणि ते बोनला तुमच्या हाडाला खात राहतात. त्यात ग्रॅन्युलर टिश्यू म्हणतात आम्ही त्याला, तो ग्रॅन्युलम तयार होतो कम्प्लिटली. रूट कॅनलच्या पेशंट कधी कधी तुम्हाला बाहेरनं पण सायनस म्हणजे इन्फेक्शन बाहेर येतं फुटून. शेवटी विचार करा, एक गटर आहे, त्याला जर प्रॉपर ड्रेन नाही मिळालं तर ते कुठनं तरी येणार. वाहतं पाणी थांबत नाही, तसं इन्फेक्शन हे थांबत नाही, ते स्प्रेड होतच जातं. त्यामुळे रूट कॅनल्स दुखला जात जर रूट कॅनल असेल तेव्हाच्या तेव्हा करा तुम्ही. आता रूट कॅनल्स कॅप लावायचं आपण, कॅपमध्ये पहिल्या जुनं फक्त मेटल कॅप्स होत्या. आता मेटलची ॲलर्जी, निकेल ॲलर्जी भरपूर आहेत. पण मेटल कॅप्स आल्यावर गम्स आणि मेटलमध्ये एवढं चांगले संबंध नाही आहेत. गम्स तुमचे रिसेट होत जातात, जेवण अडकतं तर लोक क्लीनच करत नाहीत. आणि कॅप ही टाइम टू टाइम चेंज केली पाहिजे. हे मिसकन्सेप्ट आहे. एकदा झालं कॅप लावली संपलं. तुम्ही मोबाईल चेंज करता, तुम्ही चष्मा चेंज करता, तुम्ही घड्याळचे सगळंच म्हणजे घड्याळीचा रॉंग कन्सेप्ट म्हणजे कम्पेअर नाही करू शकत. पण चष्मा तुम्ही चेंज करता, कॅप चेंज करायला काय? जगात जास्त तुम्ही यूज करता, दिवसात 5-6 वेळा नुसतं चबर खात असतात आणि आजकाल तो फास्ट फूड झालेला आहे. कॅप चेंज केली पाहिजे. आता तर आम्ही तर मेटल कॅप्स लावतच नाहीत. तर मेटल आणि सिरॅमिक 2 ऑप्शन होते. आता झिर्कोनियम आलेत, त्याच्यानंतर रोबस्ट कॅप्स आलेले आहेत, कम्प्लिटली ब्रिक्झिर आलेले आहेत, खूप ॲडव्हान्स लेवलच्या कॅप्स आले आहेत. झिर्कोनियम डायऑक्साईड इज अ व्हेरी गुड मटेरियल. त्याच्यात मेटल अजिबात नाही, तुम्हाला ॲलर्जी नाही आहे ते कम्प्लिटली. सो दिस इज ॲडव्हान्स वेन इट कम्स टू कॅप्स. वॉरंटीच्या कॅप्स आहेत. आज 3M लावा वगैरे 25-25 वर्ष वॉरंटीचे कॅप्सच येतात तुम्हाला, पूर्ण वॉरंटी कार्ड येतं तुम्हाला. सो दॅट इज ॲडव्हान्समेंट. आज तुम्ही रूट कॅनल झालं, ब्रिज म्हणता, आज ब्रिज हा करायलाच नाही पाहिजे. ब्रिजमध्ये काय, तुमचा एक दात गेला, तुम्ही बाजूच्या 2 चांगल्या दातांना ड्रिल करता, रिशेप करता म्हणजे घासता लिटरली मराठीमध्ये. चांगल्या दाताला कोण घासणार आहे? आणि ब्रिज करतं. मग तुम्ही पैसे वाचवायचा प्रयत्न करता तेव्हा काय होतं, ब्रिजच्या खालती ठिकाणी जेवण अडकतं, तो परत 6 वर्षानंतर तुटतो. मग तुम्ही डेंटिस्टला तुमच्या ब्लेम करता की माझ्या डेंटिस्टने एवढा खर्च म्हणजे एवढे पैसे घेतले. अरे पण तुम्ही वर्षातनं एकदा जाऊन मेंटेन केलं का? आपल्याला फक्त माहिती आहे ब्रश करणं, ब्रशसोबत फ्लॉसिंग, ब्रशसोबत वॉटर फ्लॉसर बोन आहे. आज सगळ्यांनी वॉटर फ्लॉसर केलं तर डेंटिस्टचे खर्च तुमचे केवढे वाचतील. कारण का तुमच्या दातांच्या मधले जे जेवण अडकतं, स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन इटर आहेत, ते तुमच्या नॉर्मल ब्रशने निघणारच नाही. पण वॉटर फ्लॉसरने पूर्ण दात क्लीन होणार, तुमचे गम्स व्यवस्थित हेल्दी राहणार. वर्षातनं एकदा अल्ट्रासोनिक क्लिनिंग जर तुम्ही करून घेतलं डेंटिस्टकडनं, काही होत नाही. तुम्ही आता ब्रश करण्याचा उल्लेख केला. गुगलवर, यूट्यूबवर आपण खूप व्हिडिओज बघतो की ब्रश कसा करायचा, आणि प्रत्येक जण हा व्हिडिओ बघतो कधीतरी. जेव्हा आपला दात दुखायला लागतो सगळ्यात आधी आपण सोशल मीडियावर सर्च करतो. पण त्या पद्धतीने सुद्धा दात घासले जात नाही, आणि घरात मोठ्यांकडून लहानांना सांगितलं जातं की बघ तुला जेवल्यानंतर रात्री दात घासायचे आहेत. पण मग हे मोठ्यांकडून पण फॉलो कितपत व्हायला पाहिजे? मला वाटतंय 1% इंडियाची पॉप्युलेशन फक्त 2 टाइम ब्रश करत असेल, सॉरी टू से. ओके, आणि ब्रश तुम्ही 2 टाइम करा. काही लोक आहेत अति ब्रश पण करतात, त्याच्यानी पण अति ब्रश करून पण तुमचे दात दिसतात. हार्ड ब्रश कधी यूजच नाही केला पाहिजे. लोकांना ब्रशची एवढी सवय आहे की त्यांना हार्ड ब्रशवाल्यांनी जर सॉफ्ट ब्रश यूज केला ते म्हणतात ब्रश केल्यासारखं वाटतच नाही. इट्स अ बॅड हॅबिट. आपण व्यसन म्हणतो तसं आहे ते हार्ड ब्रश यूज करणं. तुम्हाला सेन्सिटिव्हिटी तुमची वाढते, तुमचं इनॅमल पूर्णच्या पूर्ण वॉर्न ऑफ होऊन जातं कम्प्लिटली. सो तुम्ही सॉफ्ट ब्रशच वापरला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला आजकाल कंपनीची नावं नाही घेणार, पण खूप इलेक्ट्रॉनिक ब्रश आलेले आहेत, ते खूप चांगले आहेत तुम्हाला ब्रश करण्यासाठी. आणि पहिली गोष्ट, तुमचे दात क्लीन करणं हे डेंटिस्टचं काम आहे. ओके, तुम्ही कितीही केलं तरी जे टार्टर आणि कॅल्क्युलस आहे ते तुम्ही घरी बसून काढू शकत नाही ब्रशने, ते डेंटिस्टकडे जाऊनच करायला पाहिजे.
अनफॉर्च्युनेटली आपण सगळे खर्च करतो. आपण कॉफीसाठी 400 रुपये खर्च करू, पण 1000 रुपये 1500 रुपये जर कोणी क्लिनिंगसाठी डेंटिस्ट तुमचा चार्ज करत असेल तर तुम्ही ते अवॉइड करता. काही प्रॉब्लेम नाही. हे डेंटिस्टसाठी तुम्ही म्हणजे एफ डी आहात. तुम्ही नंतर पे करणार. तुम्ही डेंटिस्टकडे जेवढं लेट कराल जाल ना तेवढं जास्त पे करणार. इन्फ्लेशन ज्या लेटने वाढतंय डेंटिस्टचा एक्सपेन्सेस, मेडिकल एक्सपेन्सेस वाढतच जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढे खर्च आत्ता आहेत तेवढे स्टॉप करा आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रिव्हेन्शन कसं घ्याल ते बघा. अगदी याच्याशीच रिलेटेड एक विचारायचं आहे. जसं तुम्ही ब्रशच्या बाबतीत सांगितलं, ज्यांना जोरजोरात दात घासण्याची सवय असते, कधी कधी हिड्यांमधून गम्समधून ब्लिडिंग होतं, ब्लड येतं, पण लोक त्याला पण खूप नॉर्मली घेतात की हा मला तर येतच, त्यात काय. तुम्हाला सांगतो, ब्लड दातांमधनं येणं पायऱ्याचे लक्षण आहे सुरुवात करण्याची. गम डिसिजेस, जिंजल इन्फ्लमेशन म्हणतो त्याला आम्ही. पण पायरिया सगळ्यात वाईट. ओके, तुमचे दात किडून, एखादा दात किडला तर काढून इम्प्लांट पण करू शकतो, काही करू शकतो. पायरिया म्हणजे असं आहे की खोकोसारखं आहे. एकदा इन्फेक्शन चालू झालं ते पूर्ण दातांना इन्फेक्शन स्प्रेड झाल्याशिवाय थांबणार नाही. तर तुमच्या दातांमधनं ब्लड येत असेल तर सगळ्यात पहिलं डेंटिस्टकडे कन्सल्ट करा. नाहीतर नंतर तुम्ही फुल माउथ इम्प्लांटपर्यंत तुमचा खर्च होणार, हे लक्षात ठेवा. आणि ते इन्फेक्शन एवढं वाईट आहे की ते तुमचं अख्खं बोन ईट अवे करून देतं. लिटरली माझ्या पेशंटच्या ह्याच्यात हे जेवढं झालेलं आहे की सायनसमध्ये इन्फेक्शन जाऊन तिकडनं नाकातनं आलेलं बाहेर. आणि ब्लिडिंग ग्लम जे आहेत त्याच्यामध्ये एवढे बॅक्टेरिया असतात की तुम्ही त्याच्यासोबत खाताय ते जाऊन तुमच्या हार्टच्या वॉलवर बसून पेरिकार्डिटिक अटॅक पण आलेले आहेत. त्यामुळे आज इंडियात कितपत डेंटिस्ट करतात मला माहीत नाही, पण ज्यांना ब्लिडिंग होतं आणि ज्यांचं क्लिनिंग करतो त्यांना अँटीबायोटिक्स देणं कंपल्सरी आहे. पण माउथच्या बाबतीत आता तुम्ही उल्लेख केलाच आहे म्हणून की आपल्या तोंडामध्ये बॅक्टेरिया असतात आणि नेहमी एक एक्झाम्पल दिलं जातं की टॉयलेट सीटवर जितके बॅक्टेरिया आहेत कदाचित त्यापेक्षा जास्त आपल्या तोंडात असतील. हे एक्झाम्पल आपण अनेक वेळेला ऐकलेलं आहे. हे माहीत असून देखील मग मी हे इन्फेक्शन कसं रोखू शकते, किंवा दात घासण्याशिवाय माउथ फ्रेशनर किंवा काही लिक्विड्स, अजून काही असं काही आपण यूज करू शकतो का? प्रत्येक डॉक्टरांच्या सल्ल्यावर डिपेंड आहे. तुम्ही बाजारात लिस्टरीन वगैरे लोक सर्रास वापरतात. मी कोणाच्या अगेन्स्ट जाणार नाही. लिस्टरीन इज अ व्हेरी गुड माउथवॉश, पण ते कॉमनली डायरेक्ट विकत घेण्यासारखं नाही आहे. तुम्हाला डॉक्टरनी प्रिस्क्राईब करून ज्यांना गम प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठीच ते विकत घेतलं. बाजारात भरपूर माउथवॉश अवेलेबल आहेत. माउथवॉश वापरावं, पण कोणी कुठलं माउथवॉश वापरावं डेंटिस्टने सांगावं. अल्कोहोल फ्री माउथवॉश आहेत आज, जिनपासून खूप ब्रँड्स आहेत. ओके, माउथवॉश वापरणं चांगलंच आहे. त्याचा अतिरेक केला तर साईड इफेक्ट हो, 100%. तुम्हाला ड्रायनेस ऑफ माउथ पण होऊन जातं. तुम्हाला बर्निंग सेन्सेशन होतात, छाले येतात. तुमचे विटॅमिन B12 तुमचं किती चेक केलं नाही केलं. पण हे डेंटिस्ट म्हणजे मुखरोग तज्ञ, म्हणजे ओनली दात नाहीत, पूर्ण ओरल कॅव्हिटी ते बघणार आहेत कम्प्लिटली. ओके, सो आय ऑलवेज से, म्हणजे माझ्या डॉक्टरांना पण, की तुम्ही दात नाही, पूर्ण तुम्ही तोंड तुम्ही पेशंटचं ट्रीट करताय कम्प्लिटली. म्हणजे बाकी ठिकाणी पण बघा, आपल्याकडे इंडियात एवढ्या बॅड हॅबिट्स आहेत. ओरल कॅन्सरचं इंडिया म्हणजे कॅपिटल आहे पूर्ण वर्ल्डमध्ये. एव्हरी 1 out of 4 person हॅज अ निकोटिन हॅबिट इन इंडिया, विच इज बॅड. पण ते असेल तर लोकांना माहीत पण नसतं की त्यांना कॅन्सर झालेला आहे, किंवा लुकोप्लॅकिया म्हणा, तुम्ही OSMF म्हणा, जे गुटखा खातात किंवा तंबाखू खातात तुम्ही त्यांचं बघा, त्यांचं तोंड एवढंच उघडतं, विच इज ते तिखट खाऊ शकत नाही, कारण का पूर्ण बँड झालेले तयार झाले असतात त्यांच्या गालावर. तुम्ही प्लीज डेंटिस्टकडे जा. माझा पॉडकास्टिंग आणि आमचं अवेअरनेसचं सगळं एकच उद्दिष्ट आहे की लोकांनी जास्तीत जास्त जाऊन डेंटिस्टकडे जावं. आणि इंडिया जसं पोलिओमुक्त झालाय तसं ओरल कॅन्सर मुक्त व्हावं. अगदीच. आणि मध्यंतरी आणखीन एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की आपण जसं स्मोकिंग करतो, जसं तुम्ही माउथ कॅन्सरबद्दल सांगितलं, स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, आणखीन काही होतं हे माहिती आहे, पण दातांचा आणि स्मोकिंगचा पण काही संबंध आहे का? तुम्ही स्मोकिंग करता तेव्हा तुमचा प्लाक खूप ॲक्युमुलेट होतो. वेन प्लाक्स गेट्स कॅल्सिफाईड बिकम्स कॅल्क्युलस, मग कॅल्क्युलस होतं. पिवळा थर म्हणतो आपण, ते सगळं जमा होतं कम्प्लिटली. आणि स्मोकिंग नुसतं लंग्सला नाही, पूर्ण शरीरासाठी वाईट आहे, तुमच्या हृदयासाठी पण वाईटच आहे. BP वाढणं म्हणा, तुमचं कोलेस्टेरॉल वाढणं म्हणा, तुम्ही
हे सगळं त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे स्मोकिंगवर किती टॅक्स वाढले आहेत तरी पण लोक डेंटिस्टकडे येऊन त्यांची फी देणार नाहीत. पण स्मोकिंग किती कॉस्टली झालं तरी पण जे स्मोकर्स आहेत ते विकत घेतच राहणार कम्प्लिटली. तर अनफॉर्च्युनेट आहे. म्हणजे काही काही स्टेटमध्ये गुटखाबंदी आहे तरी पण सर्रास विकले जात आहेत. म्हणजे ब्लॅक मार्केट म्हणा तुम्ही की तिकीट, म्हणजे सिनेमाचे तिकीट ब्लॅक मार्केट बंद झालं पण हे अजून ब्लॅक मार्केटिंग चालूच आहे. सो गव्हर्नमेंट शुड टेक सम ॲक्शन अगेन्स्ट दिस. म्हणजे जर पुढची पिढीला हेल्दी इंडिया बनवायचं असेल आणि जर आपल्याला वर्ल्ड पॉवर जर करायचं असेल तर आपल्याला आपले एवढे यंगस्टर्स आहेत पण ते ह्याच्यात आणि वेस्टर्न कल्चर खूप आपल्याकडे येते आता. अगदी आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण बेसिक गोष्टी अगदी दात घासण्यापासून ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीपर्यंत बोलतोय. जसं तुम्ही कॅव्हिटीबद्दल सांगितलं किंवा दातांमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर काय काय ट्रीटमेंट करायला हवी. आणखीन एक मिथ्स आपल्या जुन्या लोकांमध्ये आहे की जर आपली दाढ काढायची असेल, अक्कल दाढ काढायची असेल तर आम्ही दात काढणार नाही कारण आमची नजर कमी होऊ शकते. आणि याबद्दल अजूनही लोकांमध्ये गैरसमज आहे. ते डॉक्टरांना तेच सांगतात की काहीतरी याला करा पण मी काही दाढ काढणार नाही. स्पेशल हायलाईट करा ह्या मी पूर्ण सगळ्यांचा कन्सेप्ट मिसकन्सेप्ट आहे तो हे करतो. देर आर 12 क्रेनियल नर्व्स. आता आपण मी बेसिक पासून सांगतो. जर तुम्ही ऐकलं का कधी की तुमचा गुडघा दुखला तर तुमचं डोकं दुखतं? मी विचारतोय असं होतं कधी? नाही. पाठ दुखली की डोकं दुखतं? नाही. दात दुखले की डोकं दुखतं? सर्दी झाली तर डोकं दुखतं? हां. सो सेंट्रल नर्वस सिस्टम अँड पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टम असे दोन वेगळ्या सिस्टम्स आहेत. त्यामुळे जे 12 नर्व्स आहेत आपल्या ज्या इकडे सप्लाय करतात कम्प्लिटली, त्यातली डोळ्यांना जे नर्व आहे ते ऑप्टिक नर्व 3rd नंबर नर्व आहे. दातांसाठी जे ते 5th नंबर ट्रायजेमिनल नर्व आहे. दोघांचा काही संबंध नाही आहे. जर दात दुखला तर डोकं दुखतं, डोळा दुखला तरी डोकं दुखतं आणि सर्दी आली तरी डोकं दुखतं. पण ते कनेक्टेड आहेत म्हणून. पण दात काढल्यानंतर त्याचा डोळ्याला काही संबंध नाही. जर तसं असतं ना तर आमच्या 120 ब्रँचेसच्या मागे ना 100 ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट प्रॅक्टिस करत असते. 2 लाख आम्ही इम्प्लांट केलेत. म्हणजे विचार करा दात किती लाखांमध्ये काढले असतील. अजूनपर्यंत आमच्याकडे तर कुठलाही पेशंट नाही आला की ज्यांनी दात काढले. जुन्या काळी जेव्हा मोतीबिंदू आणि हे काचबिंदू जे आहे ते ग्लोकोमा आणि कॅटरॅक्ट जेव्हा ॲडव्हान्स म्हणजे तेव्हा लोकांना कळत नव्हते की झालेले आहेत म्हणून. पण तर त्या टायमाला कोणीतरी दात काढला वरचा आणि सेम टायमाला कॅटरॅक्टमुळे त्यांचे डोळे गेले. त्यामुळे ती कन्सेप्ट मिस झाली. अक्कल दाढ खालच्या दाताचं आणि थर्ड म्हणजे किंवा वरचं पण असेल त्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळे मी 100% सांगतो की तुम्ही कुठल्याही डेंटिस्टकडे दात काढल्यावर तुमच्या डोळ्याला काही होणार नाही. अगदीच. आणि हा खूप मोठा गैरसमज डॉक्टरांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून दूर केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण ही जर भीती असेल की माझा दात दुखतोय, माझी दाढ दुखते, पण जर मी त्यावर ट्रीटमेंट केली तर कदाचित माझी नजर कमी होईल, तर असं काहीही नाही आहे. आणि हा पॉडकास्ट पाहता पाहता तुमच्या मनात तुमच्या दातांविषयी किंवा त्याची काळजी कशी घ्यायची याविषयी कोणताही प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये जरूर विचारा. पुढच्या भागात आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण डॉक्टरांकडून नक्कीच घेणार आहोत. तर डॉक्टर आता आपण हा एक मोठा गैरसमज होता. अजून एक गैरसमज आहे की दात क्लीन केले की दात हालतात. हे 2 गैरसमज. दुसरा पण मी क्लिअर करतो. काय आहे, आपण दात नाही साफ केलं तर प्लाक आणि कॅल्क्युलस तयार होतात. तर दातांमध्ये एक तर पुढचे दात जे आहेत खालचे ते सिंगल रूटेड आहेत. ते प्रेशरने तसे हालतात. तर ते कॅल्क्युलस जमा झाल्यानंतर तो थर असतो. तर तो थर काढल्यावर थोडी मोबिलिटी इनिशियली येतेच कम्प्लिटली. पण तो नाही काढला तर ते अजून गम्समध्ये आत जाऊन बोन पण इट अवे करतात. म्हणजे बोन कमी कमी रिझॉल्व होतं. त्यामुळे हे तुमचं मिसकन्सेप्ट आहे की दात क्लीन केल्यावर काढतात. ते आजकाल अल्ट्रासोनिक आहेत सगळ्या डेंटिस्टकडे क्लीनअप. तुमच्या इनॅमलचा थर जो आहे तो काहीही होत नाही. त्याला व्हायब्रेशन्सनी ते काढलेले असतात. ते काही घासत नाहीत. त्यामुळे प्लीज वर्षातनं एकदा तरी तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन तुमचं क्लिनिंग स्केलिंग म्हणतो मी त्यांना, स्केलिंग अँड पॉलिशिंग ते करून घ्या.
अगदीच. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मला एक विचारायचं आहे, की जेव्हा आपण ब्रेसेस लावत होतो, तारा आपण दाताला लावत होतो, तेव्हा असंही सांगितलं जायचं, की आता तू तारा लावल्यात तर काही वेळेसाठी तर तुझे दात मागे जातील, पण पण ब्रेसेस पुढे येणार आहे. काढल्यानंतर पुन्हा तसंच होणार आहे. तर अलायनर्सच्या बाबतीत पण कोणी तुम्हाला असा प्रश्न विचारलाय का? नाही, मी ब्रेसेस आणि अलायनर्स दोघांचंही सांगतो आणि मी ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पण सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल ज्या लोकांनी पूर्वी म्हणजे ब्रेसेस युजली 12 वर्षानंतर 10 ते 12 वर्षानंतर चालू करतात, पण तो पण मिसकन्सेप्ट आहे. पहिलं ऑर्थोडॉन्टिक कन्सल्टेशन ॲट द एज ऑफ 6 पासून व्हायला पाहिजे. सपोज 12 वर्ष त्यांनी कोणीतरी मिस केलेले असतील बस, की जेव्हा ब्रेसेस नाही केले ड्यू टू फायनान्शियल म्हणा किंवा बिझीनेस ऑफ इन स्टडी ऑल दॅट. पण आज तो 40 वर्षाचा झाला, कॉर्पोरेट झाला, पण तो आज ब्रेसेस नाही लावू शकत. पण आज बून आहे की तुम्हाला सेम अलायनरने ट्रीटमेंट होते. ब्रेसेसमध्ये प्रॉब्लेम हा आहे की दात क्लीन करू शकत नाहीत आणि 1-1.5 वर्ष असतो ट्रीटमेंट. त्यात कॅव्हिटीज खूप होतात, व्हाईट स्पॉट लिजन येतात, त्यामुळे अलायनर्स खूप चांगले आहे. पण 1% अजूनही अशा ट्रीटमेंट आहेत की त्या अलायनर्सने नाही होऊ शकत, ब्रेसेस करावेच लागतात. त्या केसेस मतलब डिफिकल्ट, पण मोस्ट ऑफ द केसेस आजकाल अलायनर्सनेच पूर्ण होतात. तर अलायनर्स कधीही काढू शकतो, काही खाऊ शकतो. ब्रेसेसमध्ये रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत, क्लिनिंगसाठी प्रॉब्लेम, फ्लॉसिंग करू शकत नाही, त्यामुळे तोंडाला छाले येणार मेटलनी, दिसायला चांगले दिसणार नाही, हे सगळं होणार. ब्रेसेस काढलं किंवा अलायनर्स काढल्यावर कंपल्सरी रिटेनर लावणं हे कंपल्सरी आहे. खूप पेशंट काय होतं, 1.5 वर्ष ट्रीटमेंट असते, कंटाळा आला, काढून टाका. काढून टाकल्यानंतर म्हणजे जसं कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा, ह्याच्यापेक्षा जास्त लास्ट 17 वर्ष मेरे ब्रेसेस कब निकलेंगे हा क्वेश्चन मला माझ्या पेशंटने जास्त विचारलेला आहे कम्प्लिटली. कारण का 1.5 वर्ष ऑफकोर्स तुमचं खाणं कॉम्प्रोमाइज होतं, वजन थोडं कमी होतं, क्लिनिंग व्यवस्थित करू शकत नाही, प्रत्येकाचंच वेळ. पण ट्रीटमेंट प्रॉपर फिनिश झाल्याशिवाय आपण दात पूर्ण मूव्ह करतोय, त्याला टाईम लागणारच आहे. म्हणून अलायनर्स आलेत. तर अलायनर्स आल्यापासून आता कोणते असं विचारत नाहीत. पण अलायनर्स झाल्यानंतर किंवा ब्रेसेस झाल्यानंतर पण रिटेनर्स, परमनंट रिटेनर्स किंवा ट्रान्सपरंट रिटेनर्स किंवा नाईट रिटेनर्स, हे रिटेनर्स लावलेच पाहिजेत. जर रिटेनर्स नाही लावलेत तर दात परत तुमचे पूर्वीच्या जागी यायचे चान्सेस असतात. जे तुम्ही मला क्वेश्चन विचारलात की दात मागे गेला परत पुढे येणार, कारण कसं आहे, तुम्ही अगेन्स्ट द नेचर जाऊन मागे आणताय दात. त्यात रिझॉर्प्शन झालेलं आहे तुमच्या बोनमध्ये, नवीन बोन फॉर्म व्हायला 6 to 8 months लागणार आहेत. तो म्हणून तो रिटर्नच लावा की ते बोन फॉर्म होते. एकदा बोन फॉर्म झालं वर्षभरानंतर काही होणार नाही, पण फर्स्ट 1 year तुम्ही रिटर्नच लावणं कंपल्सरी आहे. अलायनर्सचा विषय निघालाय म्हणून मला आणखीन एक विचारायचं आहे, की सोशल मीडियावरच, मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण त्या कंपनीचे अलायनर्स बद्दल इन्फ्लुएन्सर असेल किंवा डिजिटल मीडियामध्ये पण कोणी सांगतं की तुम्ही हे वापरा, याचे हे फायदे आहेत आणि याने तुमचे दात मागे जातील. आपण तो एक व्हिडिओ बघतो काही सेकंदाचा, ऑर्डर करतो कारण त्याची किंमत कमी असते, त्यावर ऑफर मिळते आपल्याला, आणि स्वतः आपण ते लावतो. यात कुठेही डेंटिस्टचा समावेश नसतो. तर आपल्याकडे इतके चांगले डॉक्टर असताना किंवा आता ऑर्थोस्क्वेअरसारखा एवढा मोठा ब्रँड आहे की तुम्ही आत्तापर्यंत इतक्या पेशंटला बरं केलेलं आहे आणि त्यांना अगदी जे लॉजिकली आहे तेच कन्क्लुजन तुम्ही त्यांना दिलेलं आहे. असं असताना एखाद्या व्हिडिओवर विश्वास ठेवून आपलंच ऑर्डर करणं, जसं ऑनलाईन एखादं प्रोडक्ट ऑर्डर करतो, हे स्वतःच्या दातांसोबत खेळणं सेफ आहे? मी तुम्हाला तेच सांगितलं की आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन पण एवढं इझिली होतं. तुम्ही अँटीबायोटिक्स विदाऊट डॉक्टर नाही घेऊ शकत. तुम्हाला बॉडीमध्ये रेजिस्टन्स तयार होत आहे. आज तुम्ही विचार केलात तर पूर्ण इंडियामध्ये डोलो जी आहे ती चालत नाही, बॉडीला ॲक्सेप्ट होत नाही आहे. कारण का एवढ्या पॉपअप केल्या आहेत डोलो इंडियानी कोविडमध्ये. तर सेम तिथं पेनकिलर आहे, पण अँटीबायोटिक्समध्ये पण ॲमॉक्सिसिलिनचे रेजिस्टन्स तयार होते. आज तुम्ही ताप आला किंवा तुम्हाला काही इन्फेक्शन झालं तर तुम्हाला वर्क नाही होत, तुम्हाला हायर लेवलचा अँटीबायोटिक्स घ्यायला लागतो. रिझन का? कारण का भरपूर अँटीबायोटिक्स अर्धवट कोर्स सोडतात. म्हणजे सपोज 5 दिवसाचा कोर्स आहे तुमचा अँटीबायोटिक्सचा, 3 दिवस घेतले, गेला इन्फेक्शन, सोडून दिले. अँटीबायोटिक्सचा कोर्स कंप्लीट केला पाहिजे, नाही तर रेजिस्टन्स तयार होणार तुमच्याकडे. बॉडी तुमच्या अँटीबॉडी ज्या फाईट करणार आहेत कम्प्लिटली, त्या अर्धवटच, म्हणजे त्यांना रेजिस्टन्स झालेला आहे कम्प्लिटली. नेक्स्ट टाइम तुम्ही घ्याल तर ती ॲक्टच होणार नाही अँटीबायोटिक्स. द सेम वे जसं डॉक्टरचं इंटरव्हन्स इम्पॉर्टंट आहे फॉर मेडिसिन, तुमच्या डेंटिस्ट म्हणा, तुम्ही कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणा, आजकाल ऑनलाईनमध्ये तुम्हाला वेट लूजचे पण खूप प्रोग्राम येतात. विदाऊट डॉक्टर तुम्ही अननेसेसरी नाही करू शकत कम्प्लिटली. हेअर ट्रान्सप्लांट आजकाल कोणी करत आहे,
विदाऊट प्रॉपरली हे नाही करू शकत. तर सेम वे तुम्ही अलायनस जे आहेत ते DIY डू युअर ओन अलायनस करू नका. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाने पण याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे आणि एकच नाही, बऱ्याचशा कंपनी पण घरी जाऊन करतात किंवा काही. वी डोंट डू दॅट. हे डेंटिस्टकडनं ऑर्थोडॉन्टिस्टकडनंच झालं पाहिजे. त्यामुळे कंपल्सरी तुम्ही स्कॅन करायला क्लिनिकलाच जा, कुठल्याही डेंटिस्टकडे ऑर्थोडॉन्टिस्टलाच कन्सल्ट करा आणि त्यांच्या थ्रूच तुम्ही अलायनस करा. कारण का अलायनस म्हणजे तुमची ब्रेसेसचीच ट्रीटमेंट आहे, फक्त ट्रान्सपरंट आहे. तुम्हाला अलायनस सगळे दिले म्हणून ट्रीटमेंट झाली असं नाही आहे. तुम्ही एव्हरी 2 मंथ्स तुमचे अलायनस फिट होत आहेत की नाही, प्रॉपरली ट्रीटमेंट चालू आहे की नाही, हे ऑर्थोडॉन्टिस्टने बघणं जरुरी आहे. त्याच्यामध्ये IPR करावं लागतं, अटॅचमेंट्स द्यायला लागतात, त्याच्यानंतर रिटर्नर्स जसं मी पहिलं बोललो तसं ते पण करावं लागतं. त्यामुळे तुमचं डॉक्टरच्या अंडरच हे झालं पाहिजे. अगदी ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपला आवडीचा एखादा सोशल मीडिया स्टार एखादा ब्रँड घेऊन येतो आणि त्यावर सतत आपण 10 रीलच्या मागे तो एखादा रील बघतो की मीही वापरते, तुम्हीही वापरा. मी कोणत्या ब्रँडबद्दल बोलते हे अर्थात प्रेक्षकांना माहीत असणार आहे. त्यामुळे हा प्रयोग स्वतःच्या दातांवर करू नका. आपल्या आजूबाजूला खूप चांगले डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे जा आणि ही ट्रीटमेंट करा. तर जसा हा एक गैरसमज पण आपण दूर केला, आणखीन तुम्हाला असे काही गैरसमज वाटतात का की लोक स्वतःच्या दातांच्या बाबतीत तितकीशी काळजी घेत नाही किंवा चालतंय तर चालू द्या किंवा चलता है ना हा ॲटिट्यूड आहे? चलता हे इंडियाचा एकदम कॉमनच ॲटिट्यूड आहे. फक्त ह्याच्यासाठी नाही, पूर्ण हेल्थसाठी. माझ्या मते 30 नंतर तुम्ही एव्हरी 2 इयर्स नंतर एकदा फुल बॉडी चेकअप केलं पाहिजे आणि 40 नंतर एव्हरी इयर, 50 नंतर एव्हरी 6 मंथ्स कम्प्लीट बॉडी चेकअप इज मस्ट. आपण स्वतःहून आता डायग्नोस्टिक सेंटर्स ब्लड आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स आलेले आहेत आणि लोकांना आता स्वतःचे ब्लड चेक्स करून किंवा डॉक्टरांकडनं प्रिस्क्राईब करून करतात आणि पॅरामीटर्स चेक करतात. डेंटलमध्ये पण वी आर क्रिएटिंग अवेअरनेस. हळूहळू होईल, त्याला टाईम लागेल कम्प्लिटली. पण आमचं पण टार्गेट आहे की ॲटलिस्ट 30-35% पीपल की नेक्स्ट 5 वर्षामध्ये डेंटिस्टकडे आले पाहिजेत. आत्ताच्या घडीला इंडियामध्ये 3 लाखापेक्षा जास्त डेंटिस्ट आहेत आणि दरवर्षी 30,000 डेंटिस्ट प्रोड्यूस होतात. त्यामुळे लुकिंग ॲट 7% लोक फक्त जातात. जर 50% जायला लागले तर विचार करा, डेंटिस्टकडे टाईम राहणार नाही काम करण्यासाठी, एवढंही होईल. आज पूर्वीच्या काळी दात काढून एवढं इडेन्शियलस दात आहेत, एवढे कवळी. आज मिनिमम 140 करोडच्या पॉप्युलेशनमधले 20 करोड लोक जे आहेत ते इडेन्शियलस आहेत, ज्यांच्याकडे दात नाही आहेत. जस्ट विचार करा की किती पॉप्युलेशन आहे की ज्यांना इम्प्लांटची गरज आहे. तुम्ही आज लोक डेंटल इम्प्लांट्सला खूप घाबरतात. इम्प्लांट इज द सेफेस्ट ऑप्शन आणि इज द बेस्ट ऑप्शन. कारण का तुम्ही रूट कॅनल करून कॅप केली तरी पण तो दात कधी ना कधी किडणारच आहे, परत रिइन्फेक्टेड. म्हणून लोकांना वाटतं की एकदाच रूट कॅनल केलं, कॅप केली, झालं, आता आयुष्यभर त्या दाताला काय होणार नाही. तो नॅचरल टीथ आहे, परत त्याला इन्फेक्शन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर तो काढायला लागतो. पण इम्प्लांट एकदा चांगल्या कंपनीचं केलं, तुम्हाला लाईफ लॉंग वॉरंटी असते त्याला. बरोबर. पण हेच इम्प्लांट करताना किंवा दाताची कोणतीही ट्रीटमेंट करताना तोंडात इंजेक्शन दिलं जातं किंवा गम्समध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि मग ते खूप पेनफुल आहे आणि एखाद्या पेशंटला दुखूही शकतं, पण त्याचा अनुभव आणखीन 10 लोकांपर्यंत जातो आणि मग दाताची ट्रीटमेंट नको रे बाबा, हे खूप दुखतं, हेही आपल्या मनात असतं. तर टॉपिकल ॲनेस्थेशिया आलेले आहेत. आजकाल इंजेक्शन देण्याच्या अगोदर पण गम किंवा स्प्रे देतात की तुम्हाला इंजेक्शन पण कळणार नाही. ओके, तुम्ही एक्सपिरियन्स डेंटिस्टकडे गेल्यावर तुम्हाला इंजेक्शनचा अजिबात पेन होत नाही आणि एकदा ॲनेस्थेशिया प्रॉपर ॲक्ट झाला, ब्लॉक दिलं म्हणून, त्याच्यानंतर तुम्हाला इम्प्लांट्स करा किंवा तुम्ही रूट कॅनल्स करा, कधीही पेनफुल नसतं. आमच्याकडे डेंटिस्टला ॲडमिशन घेतल्यावर पहिल्याच दिवशी सांगितलेलं की आफ्टर लेबर पेन देर इज अ डेंटल पेन. सेकंड म्हणजे लेबर पेन तर ज्या दिवशी रात्री 12 वाजता कळ लागेल त्याच्यानंतर तो पेशंट 100 वेळा देवाला प्रार्थना करतो की उद्यापासून मी दररोज ब्रश करीन, आत्ता माझं पेन थांबव फक्त. तेव्हा त्यांना कळतं की इम्पॉर्टन्स ब्रशिंगचं काय, डेंटिस्टचं इम्पॉर्टन्स काय करून कम्प्लिटली. जो कवळी वापरतोय माणूस त्याला विचारा एका दाताची किंमत काय. त्यामुळे जर तुमचा दात वाचत असेल तर वाचवा. कुठलाही दात तुम्ही काढवायला जाऊ नका एक्सेप्ट अक्कल दाढ. प्रत्येक दात वाचवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. रूट कॅनल्स म्हणा, तुम्ही इम्प्लांट्स म्हणा, आणि जेव्हाची ट्रीटमेंट तेव्हाच करा. बरोबर. आणि अक्कलदाढ काढायची असेल तर ती गरजेची असेल तर ती काढा, त्याने काही नजर कमी वगैरे होणार नाही. आणि अक्कलदाढीने तुमची अक्कल पण कमी होत नाही आणि तुमचं विजडम पण कमी होत नाही. कारण का खूप लोकांचं टिपिकल प्रश्न असतं. पण येस, अक्कलदाढ काढताना कधी कधी सर्जिकल इंटरव्हेन्शन लागतं.
खूप टफ असतात, नावच्या जवळ असते, त्यामुळे ओरल सर्जनकडनंच काढलेली कल्लड कधी बरी. बरोबर. आणि आपण पूर्वी बघायचो की एखादा आपला मागचा दात दुखत असेल किंवा तो किडला असेल आणि तो काढावा लागला की त्याच्या जागी मग गोल्डन सिल्वर दात हे खूप लावलं जायचं. पण आत्ता सोशली पण ते योग्य आपल्यालाच वाटत नाही आणि आपल्या दातांचा जो कलर आहे त्यानुसारच आपल्याला तसा दात लावता येतो. त्यामुळे आता हे गोल्डन सिल्वरचं जे प्रमाण आहे किंवा क्रेज आहे ती त्या मनाने कमी झालेली आहे. पूर्णच हां. म्हणजे अजूनपर्यंत मला वाटतं की खेडेगावात किंवा गावागावात असेल, पण मेन शहरामध्ये तर मला वाटत नाही की आता अजूनही मेटल कॅप्स कोण करतात. ओके. पण या सिरामिक टिपची मग वॉरंटी किंवा गॅरंटी कशी मी असते? मेन्शन केलं सिरामिकपेक्षा झिर्कोनियम डायऑक्साईड, झिर्कोनियाच्या ज्या आणखीन कॅप्स आहेत advance. ॲडव्हान्स आहेत, तुम्हाला 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष 3M लावायचे वगैरे, तुम्हाला वॉरंटी कार्डच देतात हम्म. की तुम्हाला काही जवळ. पण परत सांगतो, वॉरंटी ही कॅपवर आहे, दातावर नाही आहे. ओके, त्यामुळे तुम्ही कितीही काही लावा किंवा किती तुम्ही मर्सिडीज घेतली तरी पण तुमचा टायर पंक्चर झाला तर तुम्हाला तिकडेच जावं लागतं. सेम थिंग आहे की तुम्ही कितीही चांगलं करा, फुल माउथ इम्प्लांट करा, तुम्हाला वर्षातून एकदा डेंटिस्टकडे क्लीनअपसाठी जायलाच पाहिजे. हे हॅबिट लावलीच पाहिजे. बरोबर. आपल्या भारतामध्ये एखादं प्रोडक्ट आल्यानंतर लोक त्यामागे वेडी होतात, त्याबद्दल बोललं जातं. जसं पूर्वी आपके टूथपेस्ट में नमक है, तर जर मीठ असेल तर ते चांगलं आहे. पूर्वी ते चांगलं मानलं जायचं नाही. येणाऱ्या काळात कदाचित आणखीन बदल होतील आणि त्याच्यामध्ये मिरची किंवा आणखीन काही ऍड होईल असे आपण गमतीत म्हणू शकतो. चारकोल पण आलेलं आहे. चारकोल आहे आणि वेगवेगळे फ्लेवर्स आलेले कुठली आहेत. टूथपेस्ट वापरण्यापेक्षा तुम्ही ब्रश कसा करा, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. आणि तुम्ही ब्रशवर इंडिया टू पाकिस्तान एवढी मोठी लाईन, 2 मटरचे दाणे इनफ आहेत. अच्छा, मला त्या क्वांटिटी बद्दलच विचारायचं होतं. मटरचे 2 दाणे बस, इतकं पुरेसं आहे. काही लोकांना की फेस झाला नाही तर आम्हाला दात घासल्यासारखं वाटत नाही, तर मग ते आहे. म्हणूनच तर मी म्हणजे आता लोकांना काय वाटतं त्याचं नाही, काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. बरोबर. त्यामुळे खरं तर हे सगळे गैरसमज आणि आपण आपल्या घरातल्या मोठ्यांना बघत आलेलो आहे की कशा पद्धतीने ते करतात. त्यामुळे आता जसा काळ बदललाय आणि नवीन गोष्टी आपण स्वीकारतोय, तसं हे आपले दात आहेत आणि ते कसे चांगले राहतील यासाठी हे बदल आपण खरं स्वीकारायला हवेत. मी तुम्हाला ॲडव्हान्स थोडंसं सांगतो. डेंटिस्ट्री आता पेनलेस झालेली आहे. ओके, डेंटिस्टमध्ये लोक येत का नाहीत, कारण का लोक पेनला घाबरतात, दुखण्याला. त्याच्यासाठी आज इम्प्लांट्स करताना पण सर्जिकल गाईड आलेले आहेत. 1 पंच, तुमचं पंच टेक्निकली तुमचे इम्प्लांट्स होतात. तुम्हाला चिरफाड करायला लागत नाही, टाका द्यायची गरज नाही. ॲडव्हान्स आज मायक्रोस्कोपने तुमचे रूट कॅनल्स होतात. आज तुमच्याकडे कुठे इम्प्लांट केल्या पाहिजे त्यासाठी CBCT मशीन्स आहेत, कोन बीम कम्प्युटर टोमोग्राफी. जसं CT स्कॅन मशीन आहे तसं दाताचा CBCT येतो. तुम्हाला प्रॉपर हाडाची विड्थ, हाडाची क्वालिटी, D1, D2, D3, D4 कुठल्या क्वालिटीचं आहे, किती विड्थ आहे, किती, हे सगळं ॲडव्हान्स करतं. सायनस कुठे आहे ते CBCT केलं पाहिजे. आज मेजरमेंट्स घेताना जुन्या वेळी तोंडात असं अल्जिनेट किंवा पट्टी टाकायचे, लेमन भाषेमध्ये. आज कम्प्युटराइज इंटरव्हल स्कॅनर आलेले आहेत. आज एवढी डेंटिस्ट्री ॲडव्हान्स झालेली आहे. पहिल्या स्कॅल्पेलनी गम्स कट करायचे काही असताना, आज लेझरनी तुम्हाला कळणार पण नाही आणि तुमचे गम्स ओपन झालेले आहेत कम्प्लिटली. पहिले हाताने स्केलिंग करायचे, 1 तास लागायचं क्लीन करायला. आज अल्ट्रासोनिक 10 मिनिटात तुमचं स्केलिंग होतं पूर्ण फुल माउथ. पहिलं खूप वेटिंग असायचं, आता वेटिंग नाही, कारण का डेंटिस्ट्री खूप ॲडव्हान्स झालेली आहे. आज प्रत्येकाला आपल्याला दात वाचवायचं आहे, प्रत्येकाला हेल्थची इम्पॉर्टन्स माहिती आहे. सो ऑर्थोस्क्वेअरमध्ये या सगळ्या वेल इक्विप्ड आहे आणि सगळीकडे तुमचं इंटरव्हल स्कॅनर, CBCT, हे सगळे OPG मशीन्स, ह्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा तुम्हाला ऑर्थोस्क्वेअरमध्ये 120 ब्रँचेसमध्ये मिळतील. आमचं पण मानस आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचवावं आणि नेक्स्ट 5 इयर्समध्ये हेच क्लिनिक्स आम्हाला 500पर्यंत घेऊन जायचे आहेत टोटल. आज पॅन इंडिया ऑर्थोस्क्वेअर एकच इन्स्टिट्यूट आहे जी तुम्ही सांगू दिल्लीपासून ट्रिवेंड्रमपर्यंत सगळ्या मेजर सिटीजमध्ये आहे. जवळजवळ 29 सिटीजमध्ये ऑर्थोस्क्वेअर आहे आज. आणि सगळीकडे तुम्हाला ॲडव्हान्स इक्विपमेंट्सच मिळतील. आज अलायनस सगळीकडे होतात. आम्ही ब्रेसेस न करून, अलायनस करून कितीतरी स्माईल आणि कॉन्फिडन्स वाढवलेला आहे मुलांचा. आजकाल लहान मुलांना पण ब्रेसेस लावायला लाज वाटते.
कारण का सगळेजण जैसे कोई नाही म्हणून ते चिडवणार आणि हे करणार. त्यापेक्षा आज ट्रान्सपरंट आल्यानं तुम्हाला बाजूच्या माणसांना कळणार नाही की तुम्ही अलायनस लावलेले आहेत, एवढं ट्रान्सपरंट आहे. सो डेंटिस्ट्री खूप ॲडव्हान्स झालेली आहे आता. लहान मुलं असतील तरी पण मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही लहान मुलांना पण डेंटिस्टकडे टाईम टू टाईम घेत जा. आज पेडोडोंटिस्ट आहेत, लहान मुलांचे डॉक्टर्स आहेत, ते योग्य पद्धतीने हँडल करतात. कोणाला अँझायटी झाली असेल तरच आज लाफिंग गॅस म्हणून आलेलं आहे, नायट्रस ऑक्साईड. तुम्हाला तुम्ही अँझायटी तुमची कमी होते आणि तुमचं ट्रीटमेंट होतं. आज बरेच 1 तासात आज कॅडकॅम मशीन्सनी 1 तासात तुमची कॅप्स तयार होते. आज डेंटल टुरिझम आउट ऑफ इंडियामधनं जे पेशंट येतात ते 1 दिवसात देऊन 3 दिवसात इम्प्लांट करून आम्ही त्यांना 72 अवर्समध्ये परत पाठवून देतो. एवढं ॲडव्हान्स झालेलं आहे. आज ब्लॅक फंगस म्हणून नावाचा हे आजार आलेला, म्हणजे कोविडच्या टायमाला म्युकरमायकोसिस म्हणतो आपण त्याला. त्याच्यात पूर्ण हाड गेलेलं. आम्ही झायगोमॅटिक इम्प्लांट्स, ग्लॅबेला इम्प्लांट्स करून लोकांचे स्ट्रक्चर केलेलं. असं कुठलं बोन नाही की ज्याच्यामध्ये इम्प्लांट होत नाही. आज तुम्ही कुठलाही पेशंट आणून दाखवा ज्याच्यामध्ये हाड नाही आहे तरी पण आम्ही त्यांच्यात इम्प्लांट करून देऊ शकतो. एक तर कवळी वापरून हाड सगळी झिजलेली आहेत. कवळीचा एक मिसकन्सेप्ट आहे, कारण का कवळीने प्रेशर हाडावर येतं आणि हाड रिझॉर्ब्ड होतं. हाड रिझॉर्ब्ड झाल्यावर ती कवळी लूज होते. ते आणि प्रत्येक वाळंवर तुम्ही कवळीचा खर्च करणार, त्यापेक्षा एकदाच तुम्ही फुल माउथ इम्प्लांटचा खर्च करा. तुम्ही कवळी वापरलेला कुठलाही माणूस बघितला तो चेहरा असा असतो, कारण का हे 1/3 आहे, हे 1/3 आहे आणि 1/3 आहे. हे पूर्ण झिजून जातं तुमचे हाड. दात काढल्यावर तुमचं हाड झिजायला सुरुवात होतं. इनॅमल आहे ते तुमचं टफ पार्ट आहे. इनॅमल इज द टफेस्ट पार्ट इन द बॉडी, पण हार्ड नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं आणि एकंदरीतच आपल्या दाताचं आरोग्य कसं चांगलं राहील हे आपल्याच हातात आहे. आणि त्यासाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे, तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं आणि वेळीच ट्रीटमेंट करणं. आणि दर 6 महिन्याला जर शक्य असेल आणि पुढे जर आपल्याला वाटत असेल की मला इतकी एक्सपेन्सिव्ह ट्रीटमेंट करायची नाही आहे, तर वेळीच दातांबद्दल आपण डॉक्टरांकडे जाऊन मार्गदर्शन घेणं, घरच्या घरी कोणतेही उपाय न करणं हे महत्त्वाचं आहे. आणि याबद्दल मला वाटतं आज डॉक्टर कुणाल यांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. आणि मी प्रेक्षकांना आव्हान केलं आहे की तुमच्या मनात कोणता प्रश्न असेल तर तो कमेंटमध्ये जरूर विचारा. ऑर्थोस्क्वेअर आहेच आपल्या या सगळ्या पेशंटसाठी. त्यामुळे आज तुम्ही इतक्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीबद्दल, ज्याची खरं तर अनेकांना माहिती नव्हती, आणि तेच सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, समजावून सांगितलं, आणि प्रेक्षकांना नक्कीच याचा फायदा होईल. त्यामुळे आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.